Welcome all of you. In this video we will see the topic data flow diagram from chapter number 3 software modeling and design. तर डेटा फ्लो डायग्राम म्हणजे काय, जसे की आपण यूज केस डायग्राम पाहिलं त्या काय होत्या, यूज केस डायग्राम, ॲक्टिव्हिटी डायग्राम, देन सिक्वेन्स डायग्राम, ह्या ज्या डायग्राम्स पाहिल्या त्या काय होत्या, डिझाईन डायग्राम्स होत्या. डेटा फ्लो डायग्राम काय आहे की तुमच्या सिस्टीममध्ये कोणता डेटा एंटर करतोय, कुठून कुठे प्रोसेस होतोय, ओके, आणि आउटपुट काय आहे तुमच्या सिस्टीमचं, ह्याचं रिप्रेझेंटेशन कशा थ्रू करता तुम्ही, डेटा फ्लो डायग्रामनुसार. ओके, डेटा फ्लो डायग्राम थ्रू होतो. ओके, म्हणजे डेटा फ्लो कसा होतोय, इट फ्रॉम इनपुट टू आउटपुट, फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन. ओके, तर फर्स्ट पॉइंट, डेटा फ्लो डायग्राम इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फ्लो ऑफ डेटा इन अन information system. It is capable of depicting incoming data flow, outgoing data flow and stored data. डेटा फ्लो काय आहे, तुमचं एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे कशाचं, फ्लो ऑफ डेटा इन अन इन्फॉर्मेशन सिस्टीम. तुमच्या डेटाचा फ्लो रिप्रेझेंट करण्याचं एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. ओके, डेटा फ्लो डायग्राम. इट इज कॅपेबल ऑफ डिपिक्टिंग इनकमिंग डेटा फ्लो, आउटगोईंग डेटा फ्लो अँड स्टोअर्ड डेटा. त्याच्यात तीन गोष्टी मेनली काय केल्या जातात, रिप्रेझेंट केल्या जातात. काय, इनपुट काय आहे तुमच्या सिस्टीमचं, आउटपुट काय असणार आहे, आणि तुमच्या डेटा स्टोअरमध्ये काय काय डेटा स्टोअर आहे, किंवा आता सपोज कस्टमरचा डेटा स्टोअर असेल तर कस्टमर डेटा तुम्ही तुमच्या डायग्राम थ्रू कस्टमर डेटा स्टोअर दाखवाल. ओके, जर अदर कोणत्या व्हेकल्स मॅनेजमेंट सिस्टीम असेल, व्हेकल्सचा डेटाबेस असेल तर तुम्ही व्हेकल्स डेटाबेस ॲज त्याच्या नोटेशननी डेटा फ्लो डायग्राममध्ये शो करणार आहे. ओके, द DFD डज नॉट मेन्शन एनिथिंग अबाउट हाऊ डेटा फ्लोज थ्रू द सिस्टीम. DFDमध्ये फक्त तुमचे इनपुट डेटा, आउटपुट डेटा आणि डेटा स्टोअर्ड डेटा दाखवला जातो. ओके, पण तुमचा डेटा फ्लो कसा होते ओव्हरऑल सिस्टीममध्ये ते दाखवलं जात नाही. ओके, DFD. सो इथे काय म्हटलं, DFD डज नॉट मेन्शन एनिथिंग अबाउट हाऊ डेटा फ्लोज थ्रू द सिस्टीम. डेटा ओव्हरऑल सिस्टीममध्ये कसा फ्लो होतोय ते दाखवलं जात नाही. देअर इज अ प्रॉमिनंट डिफरन्स बिटवीन DFD अँड फ्लोचार्ट. तुमच्या फ्लोचार्ट आणि DFDमध्ये डिफरन्स आहे. ओके, फ्लोचार्ट काय असतं की तुमचा पूर्ण फ्लो ऑफ कंट्रोल इन द प्रोग्राम मॉड्यूल्स, तुमच्या प्रोग्राममध्ये कोणते कोणते जे मॉड्यूल्स आहेत त्याच्यात कसा फ्लो, इन्फॉर्मेशन कशी फ्लो होते किंवा फ्लो ऑफ कंट्रोल कसा मेंटेन केला आहे ते तुम्ही फ्लोचार्टमध्ये दाखवता, कुठून कुठे फ्लो होतोय तो. पण DFDमध्ये काय होतं, इट डिपिक्ट्स फ्लो ऑफ डेटा इन द सिस्टीम ॲट व्हेरियस लेवल्स. ओके, DFD डज नॉट कंटेन एनी कंट्रोल ऑर ब्रांच स्टेटमेंट. तुमच्या फ्लोचार्टमध्ये जसे की ब्रांच स्टेटमेंट्स असतात. ब्रांच स्टेटमेंट्स म्हणजेच काय की डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स असतात. इफची कंडिशन असेल, व्हाईल असेल, ओके, त्यासाठी तुम्ही काही नोटेशन्स यूज करत असतात. तर तसं तुमच्या DFDमध्ये ब्रांचिंग स्टेटमेंट्स किंवा कंट्रोल इलिमेंट्स नसतात, कंट्रोल स्टेटमेंट इलिमेंट नसतात. ओके, टाइप्स ऑफ DFD. डेटा फ्लो डायग्राम्स आर आयदर लॉजिकल और फिजिकल. एक तर लॉजिकल असतील किंवा फिजिकल असतील. ओके, लॉजिकल DFD आणि फिजिकल DFD हे त्याचे दोन टाइप्स आहेत. लॉजिकल DFDमध्ये काय, दिस टाइप ऑफ DFD कॉन्सन्ट्रेट्स ऑन द सिस्टीम प्रोसेस अँड द फ्लो ऑफ डेटा इन द सिस्टीम. DFD लॉजिकल टाईपची जी DFD असते ती कशावर, ती डायग्राम कशावर कॉन्सन्ट्रेट करते, मेनली ऑन द सिस्टीम प्रोसेस अँड फ्लो ऑफ डेटा इन द सिस्टीम. तुमच्या डेटाचा फ्लो आणि सिस्टीमची प्रोसेस काय आहेत, तुमच्या सिस्टीममध्ये कोणत्या प्रोसेस फॉलो केलेल्या आहेत त्या प्रोसेसवर फोकस करते. फॉर एक्झाम्पल, इन अ बँकिंग सॉफ्टवेअर सिस्टीम हाऊ डेटा इज मूव्ड बिटवीन डिफरंट एंटिटीज. आता फॉर एक्झाम्पल तुमची जर सॉफ्टवेअर असेल की बँकिंग सॉफ्टवेअर सिस्टीम असेल तर डेटा कसा मूव्ह होतोय डिफरंट एंटिटीजमध्ये किंवा एका एंटिटीकडून दुसऱ्या एंटिटीकडे, तर त्याचं रिप्रेझेंटेशन म्हणजेच काय असतं तुमचं लॉजिकल DFD. आणि फिजिकल DFDमध्ये काय, दिस टाईप ऑफ DFD शोज हाऊ द डेटा फ्लो इज ॲक्च्युअली इम्प्लिमेंटेड इन द सिस्टीम. तुमच्या सिस्टीममध्ये ॲक्च्युअली डेटा फ्लो कसा इम्प्लिमेंट केला आहे ते कसं कोण सांगतं, फिजिकल DFD रिप्रेझेंट करतं. इट इज मोर स्पेसिफिक अँड क्लोज टू द इम्प्लिमेंटेशन. ते जास्त डिटेल असल्यामुळे तुमच्या ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशनशी क्लोज कोणती DFD असते, फिजिकल DFD. ओके, देन DFD कंपोनंट्स. आता DFD ड्रॉ करताना तुम्हाला कोणते कोणते नोटेशन्स यूज करायचे. DFD कॅन रिप्रेझेंट सोर्स, डेस्टिनेशन, स्टोरेज अँड फ्लो ऑफ डेटा युजिंग द फॉलोइंग सेट ऑफ कंपोनंट्स. इथे 4 नोटेशन्स दिलेले आहेत बघा.
फर्स्ट वन रेक्टँगल आहे. रेक्टँगलमध्ये तुम्ही काय शो करू शकता, तुम्हाला जर एखादी एंटिटी शो करायची असेल, स्टुडंट असेल, कोणती पण एंटिटी, आपण एंटिटीची डेफिनेशन पाहिलेली आहे की जो काय रिलेटेड सोर्स और डेस्टिनेशन आहे तुमच्या सिस्टीमशी रिलेटेड, त्याला काय म्हणतो आपण, एंटिटी म्हणतो. ओके, तर ती एंटिटी कशाने रिप्रेझेंट करणार आहे तुम्ही, रेक्टँगलच्या नोटेशननी. नंतर प्रोसेस कशाने रिप्रेझेंट केली इथे, सर्कलनी. ओके, किंवा ह्याचं एक दुसरं पण नोटेशन असतं की हा जो रेक्टँगल आहे ह्याला हे जे कॉर्नर्स आहेत हे राउंडेड असतात, म्हणजे त्याला राउंडेड रेक्टँगल्स म्हणतात. तर तुमची प्रोसेस शो करण्यासाठी तुम्ही राउंडेड रेक्टँगल्स पण यूज करू शकता. ओके, प्रोसेस, तुमच्या सिस्टीममधली प्रोसेस रिप्रेझेंट करण्यासाठी. नंतर ना इथे बघा, हा जो रेक्टँगलची सिंगल साईड आहे ती ॲबसेंट आहे इथे. ओके, तर अशा ह्या नोटेशननी तुम्ही डेटा स्टोअर दाखवता. ओके, DFDमध्ये डेटा स्टोअर दाखवण्यासाठी हा सिम्बॉल किंवा हे नोटेशन यूज केलं जातं. अजून एक नोटेशन म्हणजे काय की जे तुमच्या ह्या रेक्टँगलच्या स्मॉल साईड्स आहेत दोन्ही पण, त्या काय असणार आहे, ॲबसेंट असणार आहे, आणि फक्त ह्या ज्या दोन लॉंग साईड्स आहेत त्या फक्त प्रेझेंट असणार आहे. असं पण तुम्ही डेटा स्टोअर काय करू शकता, रिप्रेझेंट करू शकता. इथे काय केलं, एकच साईड ॲबसेंट दाखवली. ओके, तर ह्या दोन्ही ज्या स्मॉल साईड्स आहेत त्या ॲबसेंट असतील, त्या पण नोटेशनने तुम्ही डेटा स्टोअर दाखवू शकता. नंतर ना हे डेटा फ्लो म्हणजे कुठून कुठे डेटा फ्लो होते तुम्ही कशाने दाखवणार आहे, ॲरोनी. आणि ह्या ॲरोचे जे हेड्स आहेत त्याच्याने तुम्हाला डायरेक्शन कळणार आहे. ओके, कुठून कुठे डेटा फ्लो होतोय. आता फर्स्ट इथे बघा, एंटिटीज आर सोर्स अँड डेस्टिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन डेटा. एंटिटीज आर रिप्रेझेंटेड बाय रेक्टँगल्स विथ देअर रिस्पेक्टिव्ह नेम्स. एंटिटीज म्हणजेच काय, तुमचे सोर्स अँड डेस्टिनेशन असणार इन्फॉर्मेशन डेटाचे, म्हणजे इन्फॉर्मेशन कुठून कुठे फ्लो होते त्याचं सोर्स आणि डेस्टिनेशन. टार्गेट म्हणजे काय, तुमची एंटिटी. नंतर प्रोसेस, ॲक्टिव्हिटीज अँड ॲक्शन्स टेक ऑन द डेटा आर रिप्रेझेंटेड बाय सर्कल ऑर राऊंड एजेड रेक्टँगल्स. तुमची जी प्रोसेस आहे, ॲक्टिव्हिटीज ज्या परफॉर्म होत आहेत त्या ॲक्टिव्हिटीज कशाने शो करणार तुम्ही, राउंडेड रेक्टँगल्स. इथे मी सांगितलं. ओके, डेटा स्टोरेज, देअर आर 2 व्हॅरियंट्स ऑफ डेटा स्टोरेज. इट कॅन बी आयदर बी रिप्रेझेंटेड ॲज अ रेक्टँगल विथ ॲबसेन्स ऑफ बोथ स्मॉलर साइड्स ऑर ॲज अन ओपन साइडेड रेक्टँगल्स विथ ओनली वन साइड इज मिसिंग. दोन पद्धतीने तुम्ही डेटा स्टोअर काय करू शकता, रिप्रेझेंट करू शकता. एक हे असं नोटेशन, ह्याच्यात एकच साईड मिसिंग आहे, आणि दुसरं म्हणजे दोन्ही साईड मिसिंग असणार आहेत. ह्या स्मॉल ज्या साईड्स आहेत त्या दोन्ही साईड्स काय असणार आहे, ॲबसेंट असणार आहे. त्याने तुम्ही डेटा स्टोरेज दाखवू शकता. देन डेटा फ्लो, मुवमेंट ऑफ डेटा इज शोन बाय पॉइंटेड ॲरोजने दाखवू शकता. डेटा फ्लो तुम्ही कशाने दाखवणार आहे, ॲरोजने. ओके, डेटा मुवमेंट इज शोन फ्रॉम द बेस ऑफ ॲरो ॲज इट्स सोर्स टुवर्ड्स हेड ऑफ द ॲरो ॲज डेस्टिनेशन. ओके, ह्या ॲरोजचे जे हे पुढचे पॉइंटर्स आहेत त्यांनी तुम्ही काय दाखवणार आहे, डायरेक्शन कळणार आहे तुम्हाला. देन लेवल्स ऑफ DFD ड्रॉ करताना लेवल वाईज ड्रॉ केली जाते, म्हणजे लेवल 0 DFD, लेवल 1 DFD, लेवल 2 DFD. तर मी तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये सांगितलं होतं की हायेस्ट लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शनला तुम्ही काय करता, म्हणजे जे डिझाईन रिप्रेझेंट केलं जातं ते जे डिझाईन असतं ते ब्रॉड टर्म्समध्ये असतं. ओके, म्हणजे त्याच्यात कमी डिटेल्स दिलेले असतात. ओके, म्हणजे एकदम सिस्टीमचं एकदम ब्रॉड टर्म्समध्ये काय केलं असतं, म्हणजे त्याचं डिटेल प्रोव्हाइड केलेलं नसतं. ओके, तर ते जे हायेस्ट लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शनला जी DFD ड्रॉ करतात त्याला म्हणायचं लेवल 0. तिथे काय असणार आहे, फक्त ओव्हरव्ह्यू दिलेला असणार आहे. ओके, इथे बघा, आता सपोज इथे काय दिलेली, माझी ऑनलाईन शॉपिंग सिस्टीम आहे, तर ऑनलाईन शॉपिंग सिस्टीमचं फक्त एक कस्टमर एंटिटी दिलेली आहे. त्यांनी एक म्हणजे नॉर्मल ओव्हरव्ह्यू दिला आहे की काय करणार आहे, कस्टमर काय करणार आहे, ऑर्डर करणार आहे, ॲरो दाखवला आहे, आणि तो ऑनलाईन सिस्टीम तुमची काय करणार आहे, ऑनलाईन शॉपिंग सिस्टीम डिलिव्हरी प्रोव्हाइड करणार आहे. हे फक्त रिलेशन दाखवलं आहे. ओके, ऑनलाईन शॉपिंग सिस्टीममध्ये ॲक्च्युली किती प्रोसेस असते, कस्टमर व्हेरीफाय होईल, कस्टमरची इन्फॉर्मेशन व्हेरीफाय होईल, देन तुमचं ऑर्डर चेक आहे की ऑर्डर आयटम्स अवेलेबल आहेत की नाही ते चेक होईल. ओके, तर त्या सगळ्या डिटेल्स इथे लेवल 0मध्ये दिलेल्या नसतात. ओके, हा काय फक्त हे म्हणजे फक्त ओव्हरव्ह्यू दिलेला आहे सिस्टीमचा. सो लेवल 0 हायेस्ट ॲब्स्ट्रॅक्शन लेवल DFD इज नोन ॲज लेवल 0 DFD विच डेपिक्ट्स the entire information system as one diagram concealing all the underlying details. Level 0 DFDs are also known as context level DFDs. Level 0 DFDs लाच काय म्हणतात, context level DFDs असं सुद्धा म्हणतात. ओके, नेक्स्ट लेवल 1.
आता लेवल 0 पेक्षा लेवल 1 काय असणार आहे, थोडेसे डिटेल इन्फॉर्मेशन असणार आहे. ओके, द लेवल 0 DFD इज ब्रोकन डाऊन इनटू मोर स्पेसिफिक लेवल 1 DFD. जास्त स्पेसिफिक फंक्शन ज्याच्यात स्पेसिफाय केलेलं असणार आहे त्याला काय म्हणायचं, लेवल 1 DFD. लेवल 1 DFD depicts basic modules in the system and flow of data among various modules. Level 1 DFD also mentions basic processes and sources of information. आता लेवल 0 मध्ये सगळे मॉड्यूल्स दिलेले होते का नव्हते, तर ह्याच्यामध्ये काय असणार आहे, तुमचे मॉड्यूल्सचे नेम्स असणार आहे, म्हणजे डिफरंट एंटिटीज असणार आहे. त्या डिफरंट एंटिटीजमध्ये कशी इन्फॉर्मेशन फ्लो होते ते ॲक्च्युली दाखवलेलं असणार आहे. तर इथे बघा आता कस्टमर दिला आहे, कस्टमर, सेल्स, स्टोअर्स आणि अकाउंट्स हे काय झाले, तुमचे एंटिटीज झाल्या. ओके, आणि ऑर्डर प्रोसेसिंग ही एक तुमची प्रोसेस झाली. ओके, कस्टमर काय करतोय, ऑर्डर करतोय. आता कस्टमर ऑर्डर फ्रॉम कस्टमर टू सेल्स. ओके, म्हणून इथे ॲरो काय दिलाय, फ्रॉम कस्टमर टू सेल्स. देन डिलिव्हरी कुठं होणार आहे, सेल्स टू कस्टमर्स. ओके, आता ऑर्डर इथे गेली, नंतर ती प्रोसेससाठी कुठे जाईल, ऑर्डर प्रोसेसिंग ही एक प्रोसेस दाखवली. ओके, नंतर स्टोअर्समध्ये तुमच्या हे अवेलेबल आहे की नाही, ओके, आयटम अवेलेबल आहे की नाही ते एक पाहिलं जाईल. तर त्या स्टोअर्समध्ये एक ॲरो दाखवले. नंतर जर असेल अवेलेबल तर इश्यू आयटम करेल. नंतर हां, इथे बघा एक डेटा स्टोअर दाखवले की कस्टमर डेटा, तुमचा कस्टमर डेटा इथे अवेलेबल असणार आहे किंवा स्टोअर होणार आहे. तर त्या व्हेरिफिकेशनसाठी कस्टमर डेटाचं एक स्टोअर दाखवले. तर अशा पद्धतीने म्हणजे नंतर काय होईल, इथे अकाउंट जेव्हा तुम्ही पेमेंट करताय तेव्हा फायनान्स व्हेरिफिकेशन अकाउंट एंटिटी थ्रू होणार आहे, अकाउंट मॉड्यूल थ्रू होणार आहे. ओके, तर इथे सगळे डिटेलमध्ये हे दिलेलं आहे. ओके, तर या अशा टाईपच्या DFDला लेवल 1 DFD आपण म्हणू शकतो, ज्याच्यात की डिटेल्स दिले तुमच्या डेटा फ्लोचे बिटवीन मॉड्यूल्स. ओके, बिटवीन व्हेरियस मॉड्यूल्स. Then level 2, at this level DFD shows how data flows inside the modules mentioned in the level 1. आता लेवल 1 मध्ये काय दाखवलं आपण, डिफरंट मॉड्यूल्समध्ये डेटा कसा फ्लो होत होता फ्रॉम वन मॉड्यूल टू अनदर मॉड्यूल. आता इथे लेवल 2 मध्ये काय दाखवणार आहे तुम्ही, त्या लेवल 1 मध्ये जे जे मॉड्यूल्स दाखवले होते त्या मॉड्यूल्सच्या आतमध्ये सब मॉड्यूल्स असतील तर त्याच्यामध्ये कसा डेटा फ्लो होणार आहे ते तुम्ही दाखवणार आहे. म्हणजे ते काय झालं, एकदम लोएस्ट लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन. हायर लेवल DFDs कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इंटू मोर स्पेसिफिक लेवल DFDs विथ डीपर लेवल ऑफ अंडरस्टँडिंग अनलेस द डिझायर्ड लेवल ऑफ स्पेसिफिकेशन इज अचिव्ड. ओके, तुमचे जे लेवल 2 DFD असणार आहे त्याच्याने काय होणार आहे, तुमच्या सिस्टीमचं बेटर अंडरस्टँडिंग होणार आहे. ओके, आणि त्याला आपण काय म्हणू शकतो, इथे लोएस्ट लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन अचीव केलेली आहे. ओके, दिस इज ऑल अबाउट data flow diagram. Okay, if you have any doubt you can ask me by call or message. Okay, thank you.